आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, शेतकऱ्यांच्या भरघोस मतांवर निवडून आलेल्या सरकारला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र चक्का जाम केला। आठवण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, जो शब्द निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना दिला गेला। एका बाजूला ऑपरेशन सिंदूरची गौरव गाथा लिहिली जात असताना राज्यात दररोज 8 शेतकऱ्यांच्या पत्नीचं कुंकू पुसलं जातंय। इतका दुर्दैवी विरोधाभास आहे। त्याचं कारण आहे शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपण की वेडेपणा? तुम्हीच सांगा सरकार। शेती प्रधान देशात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय आणि उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ होत आहेत असं विरोधक म्हणतायत। शेतकऱ्यांची कर्ज देताना कृषी मंत्रीच म्हणतायत भिकारी आहे सरकार। उद्योगपतींचे लाड होतात, निवडणुकीच्या तोंडावर बहिणींचे लाड झाले। सत्तेत बसवणारा मायबाप शेतकरी कधी लाडका होईल, हाच आहे आजचा सवाल। बघूया आज घडलं काय, म्हणून आलाय हा मुद्दा चर्चेत। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा प्रहार, बच्चू कडूंचं महाराष्ट्रभर चक्का जाम। हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचा चक्का जाम करत बच्चू कडूंनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केलाय। बच्चू कडूंनी अमरावती नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं। मीटिंग घेतो, निर्णय घेतो, त्याच्यावर कारवाईच होत नाही। अजूनही इतिवृत्त तयार झालं नाही। बावनकुळे साहेबांना मीटिंग घेतलेलं मग इतिवृत्त तयार होत नाही तर शासन निर्णय निघन कधी? आमचं असं म्हणणं आहे का या बाबतीत बनवाबनवी करू नका। तुम्ही कर्जमाफीचा शब्द दिला होता ना निवडणुकीत, आमचे मतं घेतले होते का नाही घेतले? मग मतं घेतले, मग आता कर्जमाफीसाठी मागं काय येता? लावा छातीला माती, जमत नसेल तर आम्हाला सांगा। बच्चू कडूंच्या आंदोलनाला राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यात चक्का जाम केला। वर्धा जिल्ह्यातल्या कारंजात प्रहार जनशक्ती पक्षाकडून अमरावती नागपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर उतरले। बीडच्या लिंबागणेशमध्ये अहमदपूर अहिल्यानगर महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी चक्का जाम केला। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे येवल्यात पुणे इंदूर महामार्ग तर नांदगावला नाशिक जळगाव महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या एरंडोल चौफुलीवर प्रहार संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन केलं गेलं। त्यामुळे एरंडोल भडगाव महामार्गावरची वाहतूक काही वेळ ठप्प झाली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाभरात प्रहार पक्षाच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। भंडाऱ्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत सातबारा कोरा करण्याची मागणी केली। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। वाहतूक खोळंबल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। राज्य सरकार विरोधात परभणीमध्ये सर्वपक्षीय संताप व्यक्त झाला। शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत चक्का जाम आंदोलन केलं तर आंदोलनस्थळी पत्त्याचा डाव मांडला गेला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आम्ही काय तुम्हाला काय कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती मागायला आलो नव्हतो। तुम्हाला शेतकऱ्यांची मतं हवी होती, त्या मतावरती तुम्हाला निवडून यायचं होतं, म्हणून तुम्ही सातबारा कोरा 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 नावाचं गांजर दिलं आणि ते गांजर आज तुम्ही मोडून खाल्लं। तिन्ही त्रिकूट चोराचं सरकार एकत्र आलंय आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज ते भाग पडत नाहीये। त्यांनी दिलेले शब्द ते पाळत नाहीये। आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्हाला शब्द दिला होता तो पाळा, नाही तरी गाठ ह्या रुमण्याची आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या महामार्गावर कौठा इथं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कोपरगाव शहरातल्या टाकळी फाटात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारसह महाविकास आघाडीनं अहिल्यानगरमध्ये आंदोलन केलं। रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। तिकडे संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी चक्काजाम आंदोलनात सहभाग घेत सरकारवर टीकेची तोफ डागली। आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे। याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे। निवडणुकीच्या आधी सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही। त्यामुळे आजच्या चक्काजाम आंदोलनाच्या निमित्तानं राज्यातील शेतकऱ्यांच्या मनातला संताप रस्त्यावर दिसून आला। त्याची दखल घेत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।